जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात सोनवाडी परिसरात उभारण्यात आलेल्या गीताधाम येथे सोमेश्वर महादेव मंदिरात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक उपस्थित राहून विधिवत आरती केली व दर्शन घेतले। मंत्री महाजन यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या गीताधाम परिसरात धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळत असून भाविकांसाठी हे श्रद्धास्थान ठरत आहे। दर्शनानंतर येथे उभारण्यात आलेल्या आकर्षक लेझर शोचेही मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। लेझर शोच्या माध्यमातून धार्मिक सांस्कृतिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे। या कार्यक्रमात जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेविका संध्या पाटील, मुख्य अधिकारी नितीन बागुल, उपनगराध्यक्ष प्रशांत भोंडे, माजी अभियंता JK चौहान, माजी नगरसेवक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गीताधाम सारख्या उपक्रमामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल व शहराच्या विकासात भर पडेल असा विश्वास व्यक्त केला। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते।
सर्व माझे तरुण कार्यकर्ते, सर्व भाविक बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला महाशिवरात्रीच्या निमित्ताने आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने आणि संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपण या लेझर शोचा आजच शुभारंभ उद्घाटन या ठिकाणी केलेला आहे आणि फाउंडर होते. आता लेझर शो सुरू केलेला आहे. आज एकलव्य जयंती सुद्धा या ठिकाणी आहे आणि हा सगळा दुष्टशंकरा योग आहे आणि महाशिवरात्री निमित्ताने शिवतांडव आपण या ठिकाणी सादर केलं. तर 10 मिनिटाचं आहे. उद्या परवापासून ते 20 मिनिटाचं होईल. आज सुरुवात होती पण फक्त 10 मिनिटाचं या ठिकाणी केलेलं आहे. आता एकदा सुरू झालं की 20 मिनिट विस्तृत असं शिवतांडव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. अजून याच्यामध्ये थोड्या काही कमतरता आहेत, त्रुटी आहेत, त्या सुद्धा आपण उद्यापासून भरून काढूया. पण सुंदर असा परिसर हा सोनबर्डीचा गीताधाम मंदिराचा या ठिकाणी झालेला आहे. मला वाटतं आम्ही खूप प्रयत्न केले हा परिसर सुंदर करण्याचा, स्वच्छ करण्याचा, सुरक्षित करण्याचा आणि यासाठी आपली सर्वांचे सहकार्याची गरज आहे. कोणी घाण करू नये, कागदपत्र फेकू नये, प्लास्टिक फेकू नये. डस्टबिन इथे ठेवलेले आहेत. त्या डस्टबिनमध्ये सगळे कचरा घाण या ठिकाणी टाकावा. हा परिसर आम्ही केलेला आहे, आपल्यासाठीच केलेला आहे. या ठिकाणी नुसत्या तालुक्यातून नाही, जिल्ह्यातून नाही तर बाहेरच्या जिल्ह्यातूनही या ठिकाणी अनेक पर्यटक येत आहेत, अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत. अनेक जण म्हणजे आपल्या जामनेर तालुक्यापेक्षा बाहेरची लोक सुद्धा या ठिकाणी जास्त येत आहेत. त्याचा आनंद आम्हाला सर्वांना या ठिकाणी आहे. अजूनही पुढच्या काळामध्ये आपल्याला हा परिसर अधिक सुंदर करायचा आहे. कामं या ठिकाणी करायची आहेत. आपण नुसता ट्रॅक जो केलेला आहे हा सिंथेटिक ट्रॅक 10 कोटी रुपये खर्च करून केलेला आहे. मुलांना धावण्यासाठी, पळण्यासाठी, फिरण्यासाठी हिरवागार परिसर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तिथे आर्टिफिशियल तळ आपण निर्माण केलं. त्यातून हा लेझर शो आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी लाभ घेतला तर दर्शनाचा. शिवजींच्या आपण या परिसर बघितलेला आहे. आपले नातेवाईक आहे, आपले मित्र आहे, सर्वांना या ठिकाणी बोलवा आणि आपण जामनेर शहरामध्ये काय केलं आहे ते आपल्याला सर्वांना या ठिकाणी दाखवायचं आहे. अजून आपलं शहर, आपला तालुका हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुंदर शहर आपल्याला करायचं आहे, सगळ्यात स्वच्छ शहर करायचं आहे आणि सगळ्यात सुरक्षित शहर आपल्याला करायचं आहे. यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. नगरपालिकेमध्ये तुम्ही पुन्हा मला सगळ्यांना निवडून दिलेलं आहे. 100% निकाल आपल्याला लागलेला आहे आणि म्हणून आता पुढच्या काळामध्ये सुद्धा या अधिकाधिक एक शहर सुंदर कसं होईल, हिरवगार कसं होईल यासाठी आपला प्रयत्न राहील. त्यासाठी आपल्या सहकार्याची पुनश्च या ठिकाणी अपेक्षा करतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेटसाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.